नमस्कार. टेलिग्रामवरती एक पीडीएफ टाकली टॉप 50 क्वेश्चनची आणि त्याचं सोल्युशन पण तुम्हाला युट्यूबची लिंक पण टाकली. ते क्वेश्चन बघा एकदा. अशा लेवलचे क्वेश्चन आहेत. बघा नीट लक्ष द्या. जेव्हा एक दुकानदार x+8% ची सूट देतो तेव्हा त्याला 6x+9% नफा होतो. जेव्हा तो 5x+8 ची सूट देतो तेव्हा त्याला x+9 एवढा नफा होतो. तर मार्कअप प्राइसची टक्केवारी शोधा. आता नीट लक्ष द्या. तुमचा डिस्काउंट जेवढा वाढणार तेवढा तुमचा प्रॉफिट कमी होणार. त्यांचा रेशो इक्वल असतो. तर इथे त्याचाच फायदा घेणार, x ची किंमत काढायची गरज नाही. आता मला सांगा, सूट जी काय असणार ती तुम्ही कशावर देणार? मार्क प्राइस वरती. x+8 5x+8 ही जी असणार ही डिस्काउंट आहे दोन्हीकडे. मग दोघांना जर डिफरन्स काढला, फरक काढला, 8 +8 -8 कॅन्सल होता. 5x मधून x गेला किती येणार? 4x. कशावरती? टक्के म्हणजे भाकर देणार 100 मार्क प्राइस वरती. ठीक आहे, छापील किमतीवरती. बरोबर, हे बरोबर असणार. आता तो नफा बघा, 6x+9 आणि x+9 हा नफा आहे. नफा कधी पण कशावर होतो? खरेदी किमतीवर. मग मला सांगा, यांच्यामधला डिफरन्स जर बघितला तुम्ही, 6x मधून x गेलं किती येणार? 5x. टक्के म्हणजे भाकर काय येणार? 100. ठीक आहे ना. 9 + 9 -9 कॅन्सल होणार. गुणिले काय असणार? कॉस्ट प्राइस. दोन्हीकडे भागाकारात 100 आहे. कटलं? म्हणजेच हे x कॅन्सल होणार. मार्क प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस काय बनणार? मार्क प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस. तर हे 5/4 बनणार. 5/4 बरोबर का? कितीचा डिफरन्स दोघांमध्ये? 1चा. आणि कशावरती? 4 वरती, खरेदी किमतीवरती. 4 वरती गुणिले काय असणार? 100. टक्के करायचं असलं तर 4 ला 100 ने भागलं किती येणार? 25%. विषय संपला डायरेक्ट. असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.